आदिवासी एकता परिषद द्वारा आदिवासीओ पर થતા અત્યાચારના વિરોધમાં અમરાવતી ખાતે ધરણા પ્રદર્શન કરવામાં આવ્યું હતું। અમરાવતી કાર્યાલય ખાતે આદિવાસી ઉપર થતા અત્યાચારના વિરોધમાં પ્રદર્શન કરવામાં આવ્યું છે। રેલીમાં હજારોની સંખ્યામાં લોકો હાજર રહ્યા હતા ને જોવા માટે આવ્યું ધરણા પ્રદર્શન રેલી 18/6/2025 બુધવારના દિવસે યોજવામાં આવી હતી, જેમાં આદિવાસી એકતા પરિષદના કાર્યકરો અને આદિવાસી છાત્ર સંઘ સંગઠનના યુવાઓ જાગૃતિ માટે મેદાને ઉતર્યા હતા, જેમાં આદિવાસી હિતોમાં અનેક મુદ્દાઓ રજૂ કરવામાં આવ્યા, જેમ કે જલ, જંગલ, જમીન છીનવી લેવાનો મુદ્દો હોય કે પછી મહિલાઓ ઉપર થતા અત્યાચાર કે પછી આદિવાસીઓને નક્સલી બતાવી હત્યા હોય અને આદિવાસી વિસ્તારમાં અનુસૂચિ 5 અને 6 ની અમલવારી કરવામાં આવે અને વન સંશોધન કાયદો રદ કરવામાં આવે जो अनेक मुद्दाओं लईने धरना प्रदर्शन करी विरोध करवामां આવ્યો હતો। सर्वप्रथम सर्वांना सेवा, जोहार, जय आदिवासी, जय मूल्यवासी। आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये या सरकारच्या माध्यमातून जो षडयंत्र सुरू झालेला आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आरएसएस, काँग्रेस, बीजेपी सरकारच्या माध्यमातून आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनीपासून विस्थापन केल्या जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या मेळघाटामधील काही आदिवासी समाज बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन करून त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता जल, जंगल, जमिनीपासून विस्थापन केलेलं आहे। तसेच केवळ महाराष्ट्रातील या मेळघाटमध्ये न राहता मणिपूरमध्ये सुद्धा आमच्या महिलेवर अत्याचार होत आहे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बांधवांवर हत्या होत आहे, गडचिरोलीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांना नक्षलवादी म्हणून गोळ्या झाडून त्यांची हत्या होत आहे। अरे केवळ आदिवासी समाजावरच नाही तर एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी आणि मायनॉरिटी या सर्व 85% बहुजन समाजावर आज राष्ट्रीय या आरएसएस आणि बीजेपीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होत आहे, परंतु कोणी रस्त्यावरची लढाई उतरायला तयार नाही। आमच्या आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये एवढ्या मोठे षडयंत्र चालू आहे, परंतु आमच्या समाजामध्ये पूर्ण भारतभरामध्ये 25,000 पेक्षा संघटन काम करत आहे आदिवासी समाजामध्ये, परंतु कोणताही आदिवासी संघटन मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे यासाठी रस्त्यावरची लढाई लढत नाही आहे किंवा आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना हक्काधिकार मिळाले पाहिजे यासाठी अधिकाराची लढाई लढत नाही आहे। केवळ आणि केवळ आमच्या आदिवासी समाजाच्या हक्क अधिकारासाठी तुम्ही लढाई जर लढत असेल तर तो राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नावाचं संघटन आहे आणि या संघटनेचे जे प्रदेश अध्यक्ष आहे माननीय रामकृष्ण ढिगर साहेब यांच्या नेतृत्वाने जो आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आज आपण सर्व समाज बांधव आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या समाजाचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला। खरंच आज मला वाटत आहे की आपल्या समाजाचे लोक हे 50% जागृत झालेले आहे आणि 50% जागृत व्हायचे आहे। ज्या दिवशी आमचा आदिवासी समाज 100% जागृत होईल त्या देशामध्ये आदिवासी समाजाकडून क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आदिवासी समाजाच्या माध्यमातून या आरएसएस, बीजेपी या काँग्रेस सरकारला धडा शिकवून आदिवासी समाजाची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ आणि ज्या वेळेस राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून ज्या वेळेस आदिवासी समाजाच्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावरची लढाई असो किंवा आंदोलन असो त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचा प्रदेश अध्यक्ष मी गजानन गंडाळे, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ या नात्याने महाराष्ट्रभर माझ्या विद्यार्थ्यांसोबत आणि माझ्या कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्रामध्ये साथ सहयोग करेल आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देईल। धन्यवाद। जय सेवा, जोहार, आदिवासी, जय मूल्यवासी।